जय हो मित्रांनो, आजचा दिवस महाविद्यालयाचा कार्यालयीन ऑफिशियल कामकाजाचा शेवटचा दिवस। आजपासून महाविद्यालयाला सुट्ट्या लागणार आहेत, पण तत्पूर्वी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्ट्यांसाठी शुभेच्छा आणि वर्षभराच्या ज्या काही कामकाजामध्ये त्यांनी मला सहकार्य केलं आहे, महाविद्यालयामधील जे काही कामकाज त्यांनी व्यवस्थित पार पाडलेलं आहेत, परीक्षा असो, दिवसभरातील त्यांचे लेक्चर असो, या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे। त्याकरिता आजच्या दिवशी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना महाविद्यालयामध्ये पार्टी देण्याचे योजले आहे। त्यामध्येच आज संपूर्ण दिवस आपण आनंदाने साजरा करणार आहोत। मग आजच्या दिवसाचा गोड शेवट कसा करायचा, तर त्यासाठी जी पार्टी योजली आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांकडून सगळ्यांकडून इच्छा व्यक्त केली गेली की सर, आज बिर्याणी आणि 65 खायचे आहे आणि तेही तुमच्या मार्गदर्शनाखाली जे तयार झालेलं आहे त्याचा आम्हाला स्वाद घ्यायचा आहे। त्यासाठी आजची ही पार्टी। तत्पूर्वी आपण पाहू शकता महाविद्यालयाचा परिसर या सूर्यनारायणाच्या प्रकोपामध्ये सुद्धा किती हिरवागार बहरलेला आहे। यामध्ये कोकिळा आपले गाण गाऊन सर्वांचं मनोरंजन करत आहे असं जाणवत आहे। आपण इथे पाहू शकता माझे सर्व कर्मचारी वृंद, माझे सर्व प्रिय कर्मचारी मला सहकार्य करत आहेत। आज महाविद्यालयाचा कार्यालयीन ऑफिशियल शेवटचा दिवस असल्याकारणाने सर्व प्रिय कर्मचारी मला इथे पार्टीसाठी मदत करत आहेत। तर आजचा पहिला मेनू जो असणार आहे 65, याकरिता आपण इथे पाहू शकता 10 किलो चिकन आणलेलं आहे। त्यासाठी लागणारी इतर सामग्री आपण आता यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित मॅरिनेट होईल। त्यामध्ये आपण आता 65 मसाला टाकत आहोत। 10 किलो 65ला जवळपास आपण ह्या 10 धनंजय दातार यांच्या स्पेशल दातार मसाल्याच्या या पुड्या टाकत आहोत। आता आपण यामध्ये हिरव्या मिरच्या, एक विशिष्ट मिरचीचा ठसका लागण्यासाठी टाकत आहोत। या दोन्ही इन्ग्रेडियंट्स यात टाकल्यानंतर व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला हा पिसांना लागून एकजीव होईल। आपण इथे पाहू शकता मसाला सर्व पीसला व्यवस्थित लागलेला आहे। यामध्ये आता अद्रक लसूणची पेस्ट, अतिशय महत्त्वाचा असा ॲटम आपण यामध्ये टाकणार आहोत। 65ला मसाला लागलेला आहे। आता 40 ते 45 मिनटं हे इथे मॅरिनेट होईल। तत्पूर्वी दुसऱ्या बाजूला आपण आता इकडे बिर्याणीसाठी चिकनला मसाला लावून ते मॅरिनेट होण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। यामध्ये आपण आता स्पेशल बिर्याणी मीठ टाकणार आहोत, ज्याला आपण आपल्या भाषेत खडा नमक असं म्हणतो। टाका त्याच्यात। बस याला व्यवस्थित मीठ लागावं म्हणून व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। मीठ हा मॅरिनेट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे। आपण इथे पाहू शकता चिकनचा कलरच बदललेला आहे, हलकासा
लाल लाल पिंक पिंक शेड चिकनला आलेला आहे. यामध्ये आता मॅरिनेटचा अतिशय महत्त्वाचा भाग अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. ही व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. आता मॅरिनेटसाठी महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आपण ते पाहू शकता. शाही जिरे, हिरवी विलायची, लवंग आणि दालचिनी आपण यामध्ये आता टाकणार आहोत. टाकून द्यायच्यात सगळी टाका सर्व चिकलाच. द्या टाकून. आता हे व्यवस्थित हलवून घ्या. यामध्ये आता धनंजय दातार यांचा स्पेशल बिर्याणी दातार मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत. यामध्ये आपण आता देशी दही टाकणार आहोत. देशी दही वापरल्याने एक विशिष्ट चव बिर्याणीला येते. व्यवस्थित टाकलेलं दही हलवून घ्यायचं आहे. आपण ते पाहू शकता सर्व कर्मचारी या पार्टीमध्ये व्यवस्थित लगबगीने काम करत आहेत. चिकन मॅरिनेट होण्यासाठी संपूर्ण मसाले लावून आपण आता इथे ठेवलेला आहे आणि यानंतर आपण मोर्चा वळवणार आहोत आपल्या 65कडे. यामध्ये आपण आता अंडे टाकणार आहोत. आपण यामध्ये आता 10 अंडे टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपण आता हलवून घेत आहोत जेणेकरून 65ला असा कुरकुरीतपणा येईल आणि खायला अतिशय खमंग लागतील. यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत. अतिशय खमंग चवीसाठी हा कढीपत्ता व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. मॅरिनेशनलाच एक विशिष्ट अशी चव तो देईल. आता आपण कांदा ब्राऊन प्रकारचा हलका तळून घेणार आहोत. आपण येथे पाहू शकता आपला कांदा आता ब्राऊन झालेला आहे. हलका हलका एक पिंक शेड त्यावरती आलेला आहे. आता आपण यामध्ये आपलं मॅरिनेट झालेलं जवळपास 40 मिनटं मॅरिनेट झालेलं चिकन आपण आता या कांद्यामध्ये टाकणार आहोत. टाकून द्या. आपण आज बिर्याणीसाठी इंडिया गेट बासमती राईस वापरत आहोत. व्यवस्थित हलका 50% आपल्याला तो राईस आज शिजवून घ्यायचा आहे. आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता खडा नमक टाकत आहोत. टाकून द्या. टाका अजून एवढंच जास्त नाही. भात बघा अतिशय व्यवस्थित आपला हा बासमती राईस शिजलेला आहे. आपल्याला आवश्यक तेवढा तो 50% शिजलेला आहे. लवकर शिजायचं कारण काय तर 20 मिनटं आपण तो भिजत ठेवला होता त्यामुळे अतिशय स्पीडने हा राईस शिजलेला आहे. आपण येथे आता व्यवस्थित चिकनवर तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला दम लावत आहोत. आता बिर्याणीला दम दिल्यानंतर आपला मोर्चा ओढणार आहे 65कडे. आपलं तेल हलकंसं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण पीस सोडणार आहोत. अतिशय योग्य पद्धतीने चिकन मॅरिनेट झाल्यानंतर आपण पाहू शकता अवघ्या काही सेकंदातच पीस अतिशय कडक झाले आहेत. धीम्या आचवर अतिशय व्यवस्थित पद्धतीने 65 होत आहे. इकडे आपला दम व्यवस्थित लागलेला आहे.
व्हेज कर्मचाऱ्यांसाठी व्हेज भाजी म्हणजेच व्हेजिटेरियनवाल्यांचं नॉन व्हेजिटेरियन जर काय असतं तर ही शेवग्याची भाजी, तीही काळ्या रश्श्यातली. आपण इथे पाहू शकता आपली आता बिर्याणी तयार झालेली आहे. व्यवस्थित कलर टाकून आपण तिला गार्निश केलेला आहे आणि इकडे आपले 65सुद्धा व्यवस्थितरित्या तयार झालेले आहेत. अतिशय चविष्ट असे हे 65 एकदा खा आणि आयुष्यभर ध्यानात ठेवा. आपण इथे व्हेजची भाजी बघू शकता. अतिशय सुगंधित काळ्या रश्श्यातली ही भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आजच्या पार्टीला सुरुवात झालेली आहे. सर्व माझे बंधू तसेच माझे संपूर्ण शिक्षकगण सर्वजण आजच्या ह्या मैफिलीचा, आजच्या ह्या पार्टीचा आस्वाद घेताना आणि आज अशा प्रकारे सर्व माझे बंधू, माझे संपूर्ण शिक्षकगण, कर्मचारी सर्वजण आज या पार्टीचा आनंद मनसोक्तपणे घेत आहेत. सर्वजण अतिशय खुशीमध्ये बिर्याणीचा स्वाद नाही भाई.